यानंतर थेट आपण आता हिंदमाता परिसरामध्ये जाऊया। तिकडे आदित्य ठाकरेंकडून सध्या या हिंदमाता परिसराची सध्या पाहणी सुरू आहे। आदित्य ठाकरे तिथल्या नागरिकांशी सध्या संवाद साधतायत। पावसामुळे तिकडे अक्षरशः या परिसराची दाणादाण उडालेली होती, वाहनं देखील अडकलेली आहेत। मुंबईचा हा हिंदमाताचा परिसर आहे, तिथे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचतं। अनेक नागरिकांच्या सुद्धा घरामध्ये पाणी शिरल्याची माहिती मिळते आणि याच नागरिकांसोबत सध्या आदित्य ठाकरे हे संवाद साधतात। अरे नको आहे माईक घे ना, साईडला गेला टीव्ही नाही ऐकत जरा आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी सूरज सावंत सध्या आपल्या सोबत आहे। सूरज, आपण पाहतोय की एकूणच या ठिकाणी हॅलो हा सूरज येतोय, तुमचा आवाज येतोय, बोला। हॅलो सूरज, तुमचा आवाज येतोय, तुम्ही बोला। त्याला थांबायला सांग, वैभव थांबायला सांग, वैभव आहे तिथे। अभिजितजी, हा काही ट्रॅफिक सोडा ना, का टॅक्सीवाला रिव्हर्स होतो। हा काही पहिला पाऊस नाहीये, साधारणपणे 5 की 6 मेला पहिला पाऊस होऊन गेला। मागच्या आठवड्यात देखील मला आठवतं पाऊस पडल्यावर अंधेरी सबवे पूर्णपणे भरून गेला होता, साकीनाक्याचे हाल झाले होते। आज साधारणपणे आपण पाहतोय दक्षिण मुंबई असेल, मध्य मुंबई असेल, इथे जोरदार पाऊस आहे। मेट्रो आचार्य यात्रे स्टेशन आता आम्ही पाहणी करण्याचा प्रयत्न केला, मग आम्ही काही खालती गेलो नाही, कारण काय नेमकं पडतंय तिथे हे कळतच नाही आणि तिकडच्या ते सर्व्हिस बंद झाली। मेट्रोने सांगितलं की सांडपाणी घुसलंय आणि प्रोटेक्शन वॉल फुटली आहे। मग उद्घाटन कशाचं केलं तुम्ही? 2 आठवड्यापूर्वी जे काही नाटक केलं ते कशासाठी केलं? का घाई लावली होती तुम्ही? तसंच ब्रिज कॅन्डीला आपण पाहतोय वॉर्डन रोडला कॉन्क्रीटचा रस्ता आत्ता कुठे झाला नाही, त्याच्या बाजूचा रस्ता खचला आहे। हिंदमाता गेले 2 वर्ष इथे पाणी तुंबायचं नाही। तसं पाहायला गेलं तर वर्षानुवर्ष आपण इथे यायचो, सखोल हा पूर्ण परिसर आहे आणि पाणी तुंबायचं आधी प्रत्येक वर्षी आपल्याला वाटायचं पुढच्या वर्षी होणार नाही, पण 2021 साली जे आम्ही काम सुरू केलं 22 पर्यंत ते पूर्ण करून हिंदमाता असेल, गांधी मार्केट असेल, इथे उर्मिलाताई स्वतः आहेत, त्या देखील नगरसेवक असताना त्यांनी पाहिलेलं आहे की गेले 2-3 वर्ष हा पूर्ण परिसर पूरमुक्त होता। मग नेमकं असं काय झालं की आत्ता आपण पाहतोय आपल्या मागे आता जनरेटर लावला, पण इथे पंपच लावले नाही, जे इकडचे होते ते पंप दुसरीकडे नेले। कशासाठी होतं हे? का म्हणून होतंय? मुंबईचे हाल का होतं तसे? दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आठवत असेल गेले 2 वर्ष मी सातत्याने रस्त्याचा घोटाळा हा लोकांसमोर आणत होतो। मध्यंतरी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे देखील बैठक झाली, पण कुठेही काही सुधारणा झाली नाही, तातूरमातूर उत्तरं दिली गेली। पण एकंदर आपण पाहतोय मुंबईचे हाल भाजपच्या हाती झालेले आहेत हे दिसतंय। एकंदर मुंबईची मान्सूनची तयारी काय होती ही आपल्याला दिसते। रस्ते आम्ही कधीपासून सांगतोय की आता क्लोजिंग स्टेजला आणा। एकतर जे एशन्सीनी सांगितलं होतं खोटारडेपणा त्यांचा लोकांसमोर आला। ग्रीन कार्पेट घालून नाले सफाईची पाहणी असेल, इकडे असेल तिकडे असेल, कुठच्या कॉन्ट्रॅक्टरला पेनल्टी लावली आहे तुम्ही, कोणाकडून दंड आकारलेला आहे, कोणाला ब्लॅकलिस्ट केलेलं आहे? कारण खड्डेमुक्त तर झाले नाही, पण तुमच्या खिशातले खड्डे भरून काढलेले आहेत। मी भाजपला असेल किंवा एशन्सीना सांगेन की जरा राजकारण फोडाफोडीचं बंद करा आणि मुंबई असेल, पुणे असेल, ठाणे असेल, इथे लक्ष द्या, कारण मुंबईकरांचे असेल किंवा महाराष्ट्रभरात सगळ्याच शहरांचे हाल झालेले आहेत। बघा इथे हिंदमाता आम्ही पूर्ण यंत्रणा जी लावली होती ती नीट होती। इथून सेंट झेवियर्स ग्राउंड असेल तिथे पाणी जायचं, गांधी मार्केटचं पाणी तिथे यायचं आणि तिथून मग आपल्या पंपिंग स्टेशनला जायचं। होल्डिंग पॉइंट बनवला होता इथे, तसंच मिलन सबवेला पण बनवला होता। पण हे सगळं कुठे यंत्रणा बंद पडली आहे हे कळणं गरजेचं आहे। मेट्रो स्टेशनमध्ये भिंत खचू कशी शकते, भिंत पडू कशी शकते? जीवाला हा धोका नाहीये का?
मुळात कॉन्ट्रॅक्टरसाठी हे सगळं काही चाललंय. लाडका कॉन्ट्रॅक्टर ही योजना आपल्या राज्यात आपल्याला दिसते. शेतकऱ्यांचे काय हाल झालेत. कितीतरी हजार हेक्टरवर अवकाळी पाऊस झालेला आहे. मदत कुठेही गेली आहे. त्यांचा खोटारडेपणा लोकांसमोर आला, जो आम्ही वर्षानुवर्ष पाहत होतो. ज्या कारणासाठी ते पळाले ते आता दिसते सगळ्यांना. पालकमंत्री तुम्ही पाहताय ह्या राज्यामध्ये भाजप असेल, यशस्वी असेल किंवा दादांचा गट असेल, पालकमंत्र्यांमध्ये कोण कुठच्या जिल्ह्यावर मालक बनेल एवढंच भांडण चालतं. कोणाला काय बंगले मिळतील, नवीन गाड्या का नाही आल्या ह्याच्यावर खर्च होत आहे. नाशिकचा पालकमंत्री का, तर कुंभमेळा तिथे असणार आहे. पण कामाकडे कोणाचं लक्ष आहे. खरं पालकमंत्री असतील आज रस्त्यावर दिसायला पाहिजेत. आरोप न करता त्यांनी गेल्या 2-2.5 वर्षात काय कामं केलेत हे आपल्याला कळायला पाहिजे. अंधेरीचं तुम्हाला उदाहरण देतो ना. अंधेरी असेल, अंधेरीमध्ये गेले 10 वर्ष काय जास्तीच असेल भाजपचे नगरसेवक, गेले 10 वर्ष काय जास्तीच असेल भाजपचे आमदार. मग गोखले पुळाचा घोटाळा केला कोणी. काल जे अंधेरी सबवे आपण पाहतोय मागच्या आठवड्यात भरलं होतं ते कोणामुळे भरलं. का नाही तिकडच्या जनतेला हे काही उत्तर मिळत आहे. टीका करणं खूप सोपं असतं, पण आम्ही जसं रस्त्यावर उतरायचो, बरं प्रत्येक बैठक जेव्हा आमची व्हायची, फ्लड कशामुळे होणार, कुठे फ्लडिंग स्पॉट्स आहेत हे आपल्याला कळायचं. तिथे आम्ही पंप लावायचो, आधी नियोजन करायचो. कुठे दिसतं तुम्हाला नियोजन. नेपिन्सी रोड म्हणजे जिथे मुख्यमंत्री वगैरे सगळे राहतात तिथे पाणी तुंबायला लागलं पहिल्यांदा मुंबईच्या इतिहासात. म्हणजे काय नक्की यंत्रणा लावली तुम्ही मुंबईमध्ये, ह्याचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे. आणि बीएमसी ही पूर्णपणे गेले 3 वर्ष मुख्यमंत्री कार्यालयातून आणि नगरविकास कार्यालयातून चालतंय. मग कोणासाठी चालतंय हे देखील आम्हाला उत्तर मिळालं पाहिजे. मंत्रालयाच्या गेटवर आहे, केएम हॉस्पिटलमध्ये गेलेलं आहे, बीएमसी ऑफिसमध्ये गेलेलं आहे, असंख्य जागी गेलेलं आहे. आदित्य जी, हिंदी में बताइए, जिस तरीके से मेट्रो स्टेशन बंद करवाना पड़ा, जिस तरीके से रास्तों पर जलभराव दिख रहा है, हिंद माता में तो कोई जनरेटर भी नजर नहीं आया, जिस तरीके से रास्तों पर कचरा कूड़ा जो है वो सामने आया, एक तरीके से बीएमसी फेल हुई है. पहली सिर्फ बीएमसी नहीं तो ये भाजपा की सरकार जो है पूरी फेल हो गई है. पिछले 3 साल से महाराष्ट्र में गद्दार गैंग और भाजपा साथ में काम करी है. बीएमसी के चुनाव नहीं हुए, कोई नगर सेवक नहीं है, कोई महापौर नहीं है, और इसी के कारण नगर विकास डिपार्टमेंट से हो या मुख्यमंत्री के ऑफिस से हो, ये सारी बीजेपी और बीएमसी चलते आई. लेकिन आज हम देख रहे हैं बीएमसी के जो हाल मुंबई के देख रहे हैं, ये सारे हाल भाजपा ने किए हैं, यशस्वी ने किए हैं, इन्हें एकनाथ शिंदे ने किए हैं. उनका झूठापन ये सारे लोगों के सामने आया है. हम ये कहते आए हैं, 2 साल से मैं कहता हूं, शायद अकेला विधायक हूं जो कहता है कि रास्ते में घोटाला हुआ है. उसका प्रूफ आज आप देख रहे हैं. बांद्रा वेस्ट हो, दहिसर हो, अंधेरी हो, काफी सारी जगह पे रास्ते ऐसे ही पड़े हुए, खोद के रखे हैं, कुछ आगे काम नहीं हुआ है. पानी वहां जम गया है. हिंद माता जो 2 साल पहले 3 साल पहले हमने फ्लड प्रूफ किया था, यहाँ पंप्स लगा के,